24% खरं तर ही खंत तुमच्यासारखीच माझी पण आहे. आता ही 24%, काही काही टेंडर तर 41%, 42%, 43% असे लोकांनी भरलेले आहेत. आणि मग ही लोक काम कशी करणार हाच सगळ्यात मोठा प्रश्न पडतो. त्यासाठी आजच जशी एक CEIL संस्था आहे की ज्यांना जास्त बिलो आहे त्याच्यावरती मॉनिटरिंग करायचं आणि मॉनिटरिंग करून त्यांनी खरंच योग्य काम केलंय का नाही, का तेवढं क्षमतेचं काम केलं नाही द्यायचा, रिपोर्ट द्यायचा, अशी एक संस्था होती. त्याच्याबरोबर IRS म्हणून एक संस्था होती. मी आज तो विषय निघाल्यानंतर आमच्या काही सदस्यांनी आम्ही कमिशनर साहेबांना परत एकदा सांगितलंय की बाबा तशा 1-2 संस्था नव्हे, ह्यांच्यावरती मॉनिटरिंग करायला अजून 5-7 संस्था घ्या रँडमली की बाबा, आणि ह्यांची जी कुणाची चौकशी करायची ह्याच्यासाठी रँडमली काम द्या. म्हणजे उद्या काय होतं की बाबा एकच संस्थेला जर कंटिन्यू चेकिंग करणार आहे, मग ती संस्थेने जर त्यांनी पण तेच केलं तर ह्या लोकांवरती अंकुश कसा राहणार. आणि आत्ता लोकप्रतिनिधी आलेले आहेत, त्याच्यामुळं 1 to 1 प्रत्येक लोकप्रतिनिधींना आम्ही त्यांच्या वॉर्डमध्ये चालणाऱ्या कामांची लिस्ट दिलेली आहे. आता सर समजा हे काम प्रभागातलं आहे, तर प्रभागात ज्यांच्या वॉर्डात आहे तिथल्या नगरसेवकांना आम्ही हे लिस्ट देणार 10 दिवसात की बाबा हे 24% बिलोनी काम भरलेले, हे कॉन्ट्रॅक्टर हे यांचं काम आहे, तुम्ही तो वार्डामध्ये तुमच्या काम करतोय नाही करतोय ह्याची सगळी शहानिशा करा. आणि अधिकाऱ्यांना देखील सूचना केल्यात, शहानिशा करा, शेड्यूल बीनुसार तुम्ही त्यांच्याकडून कामं करून घेतली की नाही. 2-3 व्यक्तींना जरी उद्याच्या काळामध्ये लक्षात आलं की बाबा आता लोकप्रतिनिधी पण आहेत, आपण आपलं ह्याच्यामध्ये काही चालणार नाही, तर उद्याच्या काळामध्ये हा बिलोचा रेशो जो आहे निश्चित कमी होईल आणि चांगल्या क्वालिटीचं काम आपल्याला बघायला भेटेल. हां, निगेटिव्ह पण येऊ शकतो, एखादा सस्पेंड होऊ शकतो ठेकेदार, एखादा काळ्या यादीत जाऊ शकतो. क्वालिटी काम नाही केलं तर काळ्या यादीत जाणार. आणि तुम्हाला जरी निदर्शनास आलं की एखाद्या ठिकाणी काम व्यवस्थितरित्या चालू नाही, तुम्ही देखील आमच्या विभागाशी पत्रव्यवहार करू शकता. आर्थिक बाब आहे शेवटी, तुम्ही आमच्यापर्यंत तक्रार देऊ शकता. याच विषयाला अनुसराने की ब प्रभागामध्ये सभागृहाचं काम 3 वर्षापासून तसंच पडले, कारण की ती कमी निघाली होती. अजून ठेकेदारांनी ते काम पूर्ण केलं. दुसरं एक टेंडर काढून दुसरं कॅबिनचं काम सगळं चालू होतं, परंतु सभागृहाचं काम अजून बंद आहे, पूर्ण झालेलं नाही. त्याला कारणीभूत हेच आहे का कमी दराने निविदा घेतली. मी तेच सांगितलं तुम्हाला आता, जर तसं काही झालेलं असेल, आता कमी दराने घेतलंय म्हणून त्यांनी जर पूर्ण करायचं जर क्षमता नसेल तर त्या कामाची आपण चौकशी लावायला. तुम्हाला जर तसं वाटत असेल तर फक्त त्याचं एक लेखी द्या, त्या कामाची आपण चौकशी लावायला. फक्त लेखी घ्या सगळ्यांचं, कुणाचं मत जे आहे. रस्त्याच्या कडेचे दिवे आहेत आपल्याकडे, कासारवाडी ते दापोडीपर्यंत, फुगेवाडीच्या दरम्यान बरेचसे दिवे चोरीला गेले. बर, नवे लावलेले. कासरवाडी ते आता जे नवीन अर्बन स्ट्रीटचं काम झालं ना, त्याच्यामध्ये नवीन पोल लावलेत विद्युतचे, त्याच्यावरचे लॅम्प चोरीला गेले. आणि विद्युत विभाग काय सांगतो की आम्ही पुन्हा ठेकेदाराला ते बसवायला सांगितलं. विद्युत विभागाकडे ठोस उत्तरच नाही की आम्ही गुन्हा दाखल केलाय किंवा चोर सापडलाय किंवा आम्ही कारवाई करतोय. त्यांनी उलट सांगितलं की आम्ही ठेकेदाराला बसवायला सांगितलं. म्हणजे परत तेच चोरलेले लॅम्प ठेकेदार बसवणार नाही कशावरून. जर तसं झालं असेल त्याची शहानिशा करून आपण त्याचा देखील फौजदारी गुन्हा दाखल करायला लावू. तुम्ही त्याचं पत्र द्या. आजच सूचना देऊ. अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या असतील ज्या ठिकाणी चोरीला मटेरियल गेलं असेल, तर इथून पुढच्या काळामध्ये थेट पद्धतीने सगळ्या HODंना आम्ही पुढच्या स्टँडिंग मध्ये सूचना देऊ की जर तुम्ही केलेल्या कामाचं द्यावं, म्हणजे जेणेकरून तुमचं जे समज आहे तोच चोरत असेल आणि तोच आणून बसवत असेल, तर तसं होऊ नये. तुमची चांगली सूचना आहे. पुढच्या स्टँडिंग मध्ये सगळ्या HODंना आम्ही ते सांगू. स्थायी सभा पारदर्शक होण्यासाठी तुम्ही तो लाईव्ह करणार का? अपेक्षा असेल सगळ्यांची, सगळ्या सदस्यांची मान्यता असेल तर निश्चित करेल. तुमची काय मत आहे? माझे मत जे आहे ते 16 सदस्यांना विचारात घेऊन माझं मत ठरेल ना. मी एकटा तर माझं वैयक्तिक मत देऊ शकत नाही ना. त्या कारणासाठी सदस्यांनी मागणी केल्यावरती निश्चितपणे करणार.
चेअरमन, काल आशिम शरद यांनी ही मागणी केली की 15 दिवसात जर समजा हे दोन्ही सभा ऑनलाईन नाही झालं तर दोन्ही नाही सांगितलं, त्यांनी जनरल बॉडी सांगितलं. बस मी जे ऐकलं ते त्यांचं लाईव्ह मी ऐकत होतो. कालच पाहणी केली. तुम्ही जे सांगितलेल्या गोष्टी ज्या होत्या त्याचं इम्प्लिमेंट करण्यासाठी एक निर्णय घ्यायला लावलाय की आज तिथं काय होतं, कधी पाणी नसतं, कधी नळाचा प्रॉब्लेम येतो, कधी नळ तुटलेले असतात, कधी एखादा स्टूल तुटतो, परंतु आपले जे तिथले आरोग्याचे अधिकारी असतात तर आरोग्य अधिकाऱ्यांना राईट्स जे होते खर्चायचे हे कमी होते. वैयक्तिक त्यांना हॉस्पिटल उपकरणांसाठी खर्च करायची ताकद होती, तर त्यांना आपण 40,000पर्यंत त्यांनी वैयक्तिक अशी जी गोष्टी अचानक घडतात कोटेशनवरती तुम्ही ते निविदा मागून त्वरित 1-2 दिवसाच्या ह्याच्यातच तुम्हीच ते करा. का तर मग त्यांना काय करावं लागतं, एक तर विद्युत विभागाला सांगा किंवा स्थापत्य विभागाला सांगा, मग ते येणार, मग ते करणार, पण तोपर्यंत लेंदी प्रोसेस होते आणि पेशंटला त्याच्यामध्ये हेडसण नको. इथे नंबरचा आहे. हा, याच्यामध्ये मॅन पॉवर आणि ते सेक्टर 23चा आहे ना. मग आता हा जो विषय आहे हा आधी पण होता, ह्याला मुदतवाढ होती. हे नवीन टेंडर झालेलं आहे आणि नवीन टेंडर करून ते काम त्यांना भेटलेलं आहे. ह्याच्यामध्ये स्किल्ड मॅन पॉवर आहे, अनस्किल्ड मॅन पॉवर आहे आणि लेबर आहे. असे 3 कॅटेगरीमधली ही लोकं आहेत आणि ही किमान वेतन त्यांचं जे निश्चित झालेलं आहे त्या दराने त्यांना तिथं पेमेंट होणार आहे. असे साधारणपणे 50 ते 55 लोकांचं ते काम आहे आणि त्या ठिकाणी ती लोक तिथं फिजिकली काम करणार आहेत. पाणी पुरवठ्याच्या नाही, पाणी पुरवठ्याचा विषय आहे हा. आपण मेंटेन करायचा विषय, ह्याच्यासाठी आपल्याला बनवायचा विषय नाही आहे. ज्यावेळेस आपण आस्थापनेची लोक अशा विषयांमध्ये कामाला घेतो तर आस्थापनेच्या विषयातल्या लोकांना आपल्याला किमान 50,000, 60,000, 7,000 उद्या त्याचे पगार जसा वाढत जातो तसा दिला जातो. इथं अनस्किल्ड लेबरला 27,000 रुपये पगार आहे, स्किल्ड लेबरला 33,000 रुपये पगार आहे आणि त्याच्या खालचा एका लेबरला 22,000 रुपये पगार आहे. त्याच्यामुळं तिथं किमान वेतनच्या हिशोबाने आपल्याला कॉन्ट्रॅक्टमध्ये दिल्यानंतर ते पैसे महापालिकेचेच वाचतात. हीच लोक जर आपल्याला घ्यायची झालं महापालिकेची तर आपलं 55 ते 60 लोक आपल्याला महापालिकेला भरती करून घ्यावी लागतील आणि जर ती तशी आपण भरती करून घेतली तर निश्चितपणे आपला महापालिकेवरचा बोजा किंवा ताण येणाऱ्या काळामध्ये तो वाढेल आणि ह्याच्यावरती आपले जेई किंवा डेप्युटी पाण्यासारखा महत्त्वाचा विषय असल्या कारणाने जेई डेप्युटीचं याच्यावरती लक्ष असतं. त्याच्यामध्ये टाकी कशी साफ केली जाते, त्याच्यामध्ये काय केमिकल्स ॲड करायचे असतात, काय नाही, या सगळ्या गोष्टींचं त्याच्यावरती त्यांची ती जबाबदारी आहे जेईची, डेप्युटीची. कोणची आता हे घेतलेली ही लोक तेच सांगितलं तुम्हाला. ही लोक जर आपण मानधनावरती कुठलीही मानधनावरती लोक घेतली तर आपल्याला ती कालावधी त्यांचा 11 महिन्याचा ठेवावा लागतो की जेणेकरून त्यांनी आपल्याला ते क्लेम करू नये की बाबा आम्हाला परमनंट करा. परंतु पाणी पुरवठ्यासारखा विषय असल्या कारणाने आता जर आपण हे ज्यावेळेस आपण एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे तर त्याची निश्चित जबाबदारी असते. उद्या त्याची आपल्याकडे बँक गॅरंटी असती, एवढी बँक गॅरंटी असल्यामुळं आता जरी मुदत संपली असते चुकून 15 दिवस अगोदर तर त्याला आपल्याला 15 दिवस मुदत वाढ देता आली असते. ती मानधनावरच्या व्यक्तीला तो जबाबदार नसतो का तर त्याचे पैसे आपल्याकडे बँक गॅरंटी स्वरूपात नसतात. त्याच्यामुळं हे योग्यच आहे. ठेकेदारीतून आपण जे काही 10 माणसं लेबर जर दाखवले नाही तिथं 10 लेबर दाखवतात आणि 5 लेबर काम करत असतात, असेही प्रकार घडतात. असे प्रकार घडले ना तर आपण आता स्ट्रिक्टली केलंय बायोमेट्रिक सगळ्या ठिकाणी करायचं. ज्या ज्या ठिकाणी आपले लेबर कॉन्ट्रॅक्ट्स आहेत म्हणजे आपल्या शाळा असतील, आपल्या हॉस्पिटल्स असतील, आपले जे काही जिथं जिथं आपले कामगार आहेत त्या ठिकाणी आपण कमिशनर साहेबांना सूचना दिल्यात की बायोमेट्रिक चालू करा की ज्या माणसाला रेकॉर्डवरती जो माणूस कामाला आहे त्याने त्याचं तिथं थंब केलं पाहिजे. आता त्याची लवकरात लवकर आपण अंमलबजावणी सर्व ठिकाणी, काही ठिकाणी झालेली आहे परंतु सर्व ठिकाणी नाही आहे, तर सर्व ठिकाणी ते आपण करायला लावतोय जेणेकरून तुमच्या मनामध्ये आलेली शंका ही पूर्ण शहराच्या काही बऱ्याचशा लोकांच्या जाणत्यांच्या मनामध्ये आहे आणि काही ठिकाणी तसं असू सुद्धा शकतं. असल्या कारणाने हे पण नको राहिला म्हणून आपण ते करणार आहे. परवाची घटना आहे की पिंपळे सौदागर येते ना त्याच्या बुलढाणामध्ये आपल्यातून चाळे करत असणारे जोडप्याला त्या ठिकाणी पाहिजे
कारण तिथं ते ऑपरेशन काळे या कारणाने झालेले आहे की तिथे सुरक्षा रक्षकच नव्हते. तर आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून असा प्रकार जर झालेला असेल तर लगेचच आत्ताच तुम्ही ही प्रेस झाल्यानंतर तुम्ही जर ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचवताय तर आम्ही त्वरित त्याच्यावरती आत्ताच ॲक्शन घ्यायचं पत्र त्या विभागाला देऊन टाकू. चेअरमन ते डाके साहेब ते आता हे जे सांगितलं नाही यांनी गार्डन, तर त्या गार्डनला खरी शहानिशा करायचं पत्र द्या. चलन 31-36 जवळपास प्रभागामधले सगळ्या कार्यालयांमध्ये असं सांगितलं जाते की जलविसर्गाची सगळी कामं पूर्ण झालेली आहेत. मग त्यांना हा निधी परत का जलनिसारणची कामं, पूर्ण झालेली आहे? ड्रेनेजची कामं, ड्रेनेज. ड्रेनेजची कामं पूर्ण जर झाली असतील तर नवीन टेंडर निघणारच नाही. आता हे टेंडर्स आहेत की हे काम ह्यांना भेटलं, या वॉर्डामध्ये ह्यांनी हे काम करायचं. जर तिथलं काम पूर्ण झालेलं असेल तर परत काम करू शकत नाही. आणि जर परत काम तिथं फक्त दाखवून जर बिलं काढायची असतील तर तिथं ज्यावेळेस काम करतो आपण तर फिजिकली जिओनी आपल्याला फोटो त्या साईटवरती अपलोड करायला लागतात. आणि जिओ मॅपिंगने जर फोटो अपलोड त्यांना नाही करता आलं तर त्यांना बिल भेटूच शकत नाही. पण झालेली कामं परत सुद्धा करू शकतो. झालेल्या कामाचे आज कुठल्याही ठिकाणी फोटो ज्यावेळेस आपण काढतो तर तो टाईमला असतो. लॅटिट्यूडने फोटो काढला जातो की त्याचा टाईम मॅच केला जातो. त्याच्यामुळे जुन्या झालेल्या कामाचा फोटो आत्ता लावता येत नाही. टेंडर जर आज झालंय तुमचं तर एकतर मग त्यांना HODना ते सांगावं लागतं की टेंडर पूर्वी काम त्या ठेकेदाराने केलं, असं तर सांगू शकत नाही. 42 नंबर विषय मंजूर आहे का? 42 हो मंजूर आहे. ते काहीतरी स्क्वेअर फुटामध्ये कमी झालं होतं, ते स्क्वेअर फूट पाहिजे होतं. आणि ते पोस्ट ऑफिस गरजेचं पण आहे, त्याच्यामुळे पोस्ट ऑफिस गरजेचं असल्या कारणाने तो विषय केलेला आहे. काय विचारण्यासारखं अजून काय? ते ह्याची गार्डनची बातमी कोणीतरी लावली होती. कोण लावली होती? तुम्ही लावली होती का? ठीक आहे, म्हणजे तुमचं समाधान झालं ना. मी ती बातमी वाचून तेच निर्णय घेतला. मीडियाची पण ही दखल असती. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आम्हाला सुचवताना त्याची पण दखल निश्चित आम्ही घेतली पाहिजे. आता काल त्या एक हे पडलं होतं रामकृष्ण मोरे सभागृहाबद्दल आपल्या एकांनी हे केलं होतं, हांडेताई आहेत त्या AC बद्दल त्यांनी बातमी लावली होती. मी त्याच वेळेस त्वरित त्यांना सांगितलं पंकज पाटील साहेबांना की अशा काही घटना बाकी इतर प्रेक्षकगृहामध्ये आहेत का पहा. आणि मी देखील त्यांना एकच सांगितलं की ज्या ज्या लोक सगळ्या प्रेक्षकगृहांना सांगा की कुणाची काही तक्रार असेल तर ती लेखी घ्यावी. काही वेळेस काय होतं की आपण तक्रार देत नाही किंवा आपण संबंधित तिथं एखादा कर्मचारी असतो, चतुर्थ श्रेणीमधला कर्मचारी असतो, शिपाई असतो. आपण शिपायाला सांगतो, शिपाई अधिकाऱ्यापर्यंत पोचवत नाही की इथं खुर्ची तुटली, इथं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. आणि तक्रार आलेली नसताना जर काही गोष्टी कधी कधी कळत नाही की या गोष्टी घडलेल्या आहेत. आपल्या शहरामध्ये 8 ते 10 नाट्यगृह आहेत सगळ्या, किंवा बाकी पण आस्थापनाच्या गोष्टी आहेत. मग तक्रार आल्यानंतर जर तिचं निरसन नाही झालं तर निश्चित आपण जबाबदारी. पण ज्या अशा मला आपल्या मीडियाकडून हे अपेक्षित असेल की येणाऱ्या काळामध्ये आपलं महापालिकेचं नाव, म्हणजे महाराष्ट्र असेल किंवा देश लेवलला असेल किंवा जागतिक लेवलला असेल, एवढ्या सुखसुविधा आपण देऊन एखाद्या सुखसुविधेचा अभाव झाला म्हणून कुठंतरी नाव आपलं कमी होऊ नये. त्यासाठी अभाव झाला आहे सुखसुविधेचा तर निश्चितपणे सारथीला कंप्लेंट आली पाहिजे. आपण सारथीचे ॲप तयार केलेले आहेत किंवा आपल्यासारखा प्रसार जर उद्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन दखल घेत नाही तर प्रसारमाध्यम आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, यांच्यापर्यंत तक्रारी निश्चित येणाऱ्या काळात आल्या पाहिजेत की आलेल्या तक्रारीचं निरसन करणं हे आमचं काम आहे. हां लेखी नाही दिली असं त्यांचं आत्ता उत्तर येतं ना. आता मी त्यांना विचारलं की बाबा हे असं होतंय का, ते म्हटलं आम्हाला लेखी नाही दिली की आमच्यापर्यंत तक्रार नाही आली. पण ज्या वेळेस आता कसं होतं, आता समजा मीडिया आहे, आज तुमच्या पोर्टलला मी आज 10 वर्षांनी जरी उघडलं तरी ती 10 वर्षाची ही तारीख टाकली की ती बातमी दिसते. त्याच्यामुळं आत्ता मी सगळ्या शहरवासियांना आव्हान करेल तुमच्या माध्यमातून, कसलीही तक्रार असू द्या तुम्ही ऑन रेकॉर्ड अधिकाऱ्यांपर्यंत द्या आणि दिलेली प्रत लोकप्रतिनिधींना द्या. आणि किंवा आमच्यापर्यंत जरी तक्रार दिली तर ती पण प्रत तुम्ही घेऊन जावा
आणि त्याचं उत्तर तुमचं होत नाही, समाधान होत नाही, तोपर्यंत निश्चित आम्ही जबाबदार आहे. आणि आम्ही केलं का नाही केलं हे तुम्ही दाखवायला आहेतच. हो, आता त्यांनी सूचना दिल्या ना. आज मी सगळ्यांना सूचना दिल्या. आज मी त्यांचा संबंध नाही बोलायचा त्या गोष्टी. त्यांना मी आज एकच सूचना दिलेल्या आहेत की नागरिकांची, तिथल्या कलाकारांची, की येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कुठलीही तक्रार असल्यास एक तर तुमच्या हातात असेल तर तुम्ही त्वरित सॉल्व्ह करून द्यायचं. तुमच्या हातात नसलं, तुम्हाला विलंब लागत असेल तर का विलंब लागतोय हे माहिती असण्यासाठी त्या व्यक्तीकडून लेखी तक्रार घ्यायची आणि त्यांना लेखी उत्तर द्यायचं. ओरली उत्तर द्यायचं नाही की बाबा ह्या कारणासाठी लागते. मग त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी बदनाम होतो ना. लोकप्रतिनिधी एका वॉर्डचा नसतो, शहराचा असतो, पण तो प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. पशुवैद्यकीय विभागामध्ये असं काय शिफारस चालतं की तिथं कोणालाच जाऊ देत नाही, पत्रकारांना जाऊ देत नाही आणि कुठल्या कार्यकर्त्याला जाऊ देत नाही. असं काय पशुवैद्यकीय का बरं जाऊन देत नाही? न जाऊ देत तिथं. आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी असं सांगतात की म्हणजे आम्हाला ऑर्डर आहे की कोणत्या सोडायचं नाही. काय पशुवैद्यकीय विभागातल्या ऑफिसमध्ये नाही, जे आता तिथं डॉग हाऊस वगैरे तिथं बांधलेलं आहे. हां, ते पशु ज्या ठिकाणी ऑपरेशन थिएटर असतं, ज्या ठिकाणी अशा संवेदनशील गोष्टी असतात, त्या ठिकाणी निश्चितपणे सोडता येत नसतं. परंतु ॲज अ पत्रकार म्हणून तुम्हाला जर तिथं जायचं असेल तर सर आपण तिथं पत्र दिलं आणि तुम्हाला पत्र दिलं कोण अडवू शकत नाही की आम्हाला बघायचं आहे म्हणून. आणि जर तसं होत असेल तर त्याची देखील मी दखल घेईल. तुम्ही मग त्यांना दिलेल्या पत्राला एक प्रत म्हणून माझ्यापर्यंत द्या. आम्ही तुमच्या वेळेची नियोजन करायला होतो आणि तुम्हाला तिथे व्हिजिटचं प्लॅनिंग करून देतो. त्या ठिकाणी जे काही डॉगवरचे उपचार केले जातात, ते नसबंदी केली जाते, त्याच्यात माहिती वारंवार मागितली जाते, परंतु ते देत नाही. लेखी स्वरूपात जर तुम्ही एखादं पत्र व्यवहार केला असेल, तुम्हाला माहिती भेटली नसेल तर निश्चित त्याची परत आम्हाला द्या. त्याची माहिती पुढच्या 8 दिवसाच्या आत तुम्हाला मी घेऊन देतो. 28 नंबरचा झालेले आहेत. महापालिकेच्या स्तरावरती त्यांचं सँक्शन झालेलं आहे. सगळ्या NOCs झालेल्या आहेत. तर काल परवाच आपले लोकप्रिय आमदार शंकरभाऊ जगताप आणि मी त्यांचं जे आज चालू असलेलं आपुलकी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणीच आम्ही जाऊन आलो. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी तिथं बनवलेलं आहे. तर त्याच धर्तीवरती आपण देखील आपल्या पिंपरी शहरामध्ये थेरगाव हॉस्पिटलला लगतच ते करतोय. त्याच्यापेक्षाही जास्त त्या ठिकाणी सुविधा होतील याची काळजी घेतली जाईल आणि ते लवकरच त्याचा शुभारंभ होईल, भूमिपूजन होऊन ते काम चालू होऊन जाईल. आता आपलं करण्यासाठी विरोधी पक्षाने मागणी केलेली आहे. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं म्हणतात परत चालू होतील. मागणी केली असेल तर सगळ्या रुलिंग पार्टी, विरोधी पक्ष नेत्यांनी जर मागणी केली असेल तर रुलिंग पार्टी लीडर संघ, महापौरांसंघ मी चर्चा करेल आणि जर त्या सगळ्यांची मागणी असेल आणि मान्यता असेल तर निश्चितपणे त्यांना तो ठराव मंजूर करण्यासाठी आम्ही स्थायी समितीतून मदत करू. 31 नंबरचा विषय, त्याच्यामध्ये आनंदनगर जवळपास अर्ध रिकामं झालं आणि सेनेटरी चाळे ही इतरांनी शिफ्ट केली. त्याच्यामध्ये हे 2 एरिया घेतले, आनंदनगर आणि आनंदनगर आहे पण अर्धच आहे आणि सेनेटरी चाळ तर ऑलरेडी शिफ्ट झाली आहे. नाही, तिथलं जे शिफ्टिंग झालंय किंवा काम झालंय ह्याच्यामध्ये आपण त्याची फक्त निवेदन काढली जलनिसरण करायची. आता तिथं किती लोक राहतात, तेवढ्या क्वांटिटीच्या लोकांना तर जलनिसरणची जर गरज असेल तर तेवढंच ते काम होणार. जर तिथं जर लोक नागरिक राहत नसतील आणि तिथं जर ड्रेनेज लाईनची गरज नसेल तर नाही काम होणार. थँक्यू.